आजच्या या प्रचंड लढाऊ मोर्चासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि आमच्या अगोदरच्या पिढीचा संघर्ष ज्यांनी केला ते कॉम्रेड कारभारी उगले, मधुकर नवले, सीताराम पाटील गायकर, त्यांच्या पिढीतील सर्व मान्यवर. खर तर सर्वांची नावं अत्यंत आदरानं आमच्या पिढीनं घेतली पाहिजेत. वेळेची पाबंदी आहे, परंतु जी जी पिढी मागच्या काळात अकोले आणि संगमनेरसाठी खपली त्या सर्व पिढीचे प्रतिनिधी आपल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेले लोकप्रतिनिधी आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार अमोलजी कोल्हे, अमोलजी खताळ आणि आमदार सत्यजित तांबे, वेगवेगळ्या सर्वच पक्षाचे नेते इथे उपस्थित आहेत. भारतीय जनता पक्ष जो सत्तेत आहे त्याच्यासह सर्व वेगवेगळ्या पक्षाचे नेते इथे उपस्थित आहेत. ते सर्व सन्माननीय नेते आणि या मोर्चा संघटित करण्यासाठी ज्यांनी अतोनात कष्ट घेतले ते आमचे सर्व सहकारी बाजीराव शेठ दराडे आहेत, डॉक्टर कडलक आहेत, महेश नवले आहेत, दत्ता नवले आहे, गणेश ताजने आहे, विनयजी सावंत आहे. मला माफ करा, परंतु सर्वच मान्यवर, सर्व मधुकर तळपाडे आहेत, सतीश भांगरे आहेत, सर्वांची नावं मला घेतली पाहिजे. हा लढा ज्यांनी पेटवला आणि इथपर्यंत आणला त्याचं श्रेय आपल्या अनेक वक्त्यांनी पत्रकारांना सुद्धा दिलं. अकोल्याच्या मातीशी इमान राखून एक 5 पैशाची अपेक्षा न करता जे पत्रकार सर्वजण लढले ते सर्व पत्रकार चळवळीचे आमचे सर्व साथी, अमित भांगरे मला समोर दिसत आहेत, हेरम कुलकर्णी दिसत आहेत, सर्वांची नावं घेतली पाहिजे. पिचडताई इथे आहेत. सर्व मान्यवरांना मी सर्वप्रथम तुमचं धन्यवाद व्यक्त करतो, तुमचा आभार व्यक्त करतो, तुमच्या प्रति ऋण व्यक्त करतो. गणेश आवारी मागे बसले होते, त्यांनी मला आठवण करून दिली की सकाळी 6 वाजता हा लढा सुरू झालाय. अकोले बंद ठेवण्यात आलेला आहे आणि व्यापाऱ्यांनी एकही दुकान न उघडता आपल्या भावना व्यक्त केल्यात. आता दिवस मावळायला आलाय तरी सुद्धा लोक हटायला तयार नाही. मागणी किती ठामपणाने ते घेऊन उभे राहिलेले आहेत याचं हे निदर्शक आहे. सर्वांच्या प्रति मी आभार व्यक्त करतो. आमचे संगमनेरचे काही मित्र या लढ्यामध्ये जोरदारपणाने सहभागी झालेले आहेत. मला मंचावरून राजाभाऊ औसक दिसत आहेत, दत्ता ढगे दिसत आहेत, अनेक तरुण दिसत आहेत, जनार्दन आयर आहेत. सर्वांचा मी नामोल्लेख करतो. खताळ साहेब भाषण करून निघाले होते, त्यांना मी विनंती केली की जरा माझं भाषण ऐकून जा. आणि मी सत्यजित तांबेंना सुद्धा फोन करायला लावला की तुम्ही गेलात पण जरा तुम्हाला येता आलं तर या, आणि येता येत नसेल तर किमान आम्ही अकोलेकर तुम्हाला काय सांगायला आलोय हे जरा फोनवर तरी ऐका. काय सांगायला आलोय आम्ही अकोल्यात आंदोलन केल्यानंतर संगमनेर पर्यंत का आलोय? एक दुखरी जखम आमच्या अकोलेकरांच्या मनामध्ये ठसठसते आहे. तुम्ही आम्हाला नेहमी गोड गोड बोललात, भाऊ म्हणालात, आम्ही तुमची काळजी घेऊ म्हणालात, परंतु अकोलेकरांची काळजी घेण्याचं दायित्व पाळलं गेलं नाही. ही जुखरी जखम घेऊन आज आम्ही अकोल्याच्या चौकातून निघालो आणि संगमनेरच्या चौकामध्ये आलेलो आहे. आमच्या 2 मागण्या आहेत. एका मागणीसाठी आमदार साहेब मोर्चा नाहीये, 2 मागण्या आहेत. एक मागणी आहे, जो पहिला सर्वे झाला 2016-17ला त्याला मान्यता मिळाली, तत्वतः मान्यता दिलेली आहे. दिल्लीच्या रेल्वे मिनिस्ट्रीने मान्यता दिलेली आहे. तो मार्ग नाशिक वरून निघाल्यानंतर सिन्नरवरून आल्यानंतर तो देवठाणला येत होता, अकोल्यात येत होता.
आणि मग संगमनेर मार्गे तो पुण्याला जात होता. तो बदलण्यात आला. बदलण्यात ज्यावेळी आला त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं. बदलण्यात ज्यावेळी आला त्यावेळी सत्तेवर राज्याचे जे प्रतिनिधी होते त्यात संगमनेरच्या प्रतिनिधींचा समावेश होता. तो बदलण्यात आला. असं कोणीतरी म्हणेल की हा केंद्राचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे राज्याच्या मिनिस्ट्रीला से नव्हता. केसावर फुगे विकल आणि ते आम्ही ऐको. अकोल्याची माती इतकी निर्बुद्ध नाही. या प्रोजेक्टमध्ये राज्याचा निम्मा वाटा आहे. राज्याच्या संमतीशिवाय या प्रोजेक्ट मधला काना सुद्धा केंद्राला बदलता येणार नाही. इतकं न कळण्या एवढे समोर बसलेले दूधखुळे नाहीत. आणि म्हणून तो जो बदलला, अकोलेकरांना विश्वासात न घेता बदललेला आहे, ती चूक संबंधितांनी मान्य केली पाहिजे. हे नंबर 1 ला मला अकोलेकरांच्या वतीने संगमनेरच्या चौकात येऊन निधड्या छातीनं या ठिकाणी सांगायचं आहे. झालेलं बदलता येणार नाहीये असं काही लोक म्हणतील. मग प्रायश्चित्त घ्यावं लागेल, जबाबदारी घ्यावी लागेल. आम्ही आमचं दुखणं संगमनेरच्या चौकात वेशीवर आणून टाकतोय. तुम्ही जे जे बोललात आम्ही वागलेलो आहे. म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, माजी मंत्री डॉक्टर तांबे साहेब, तुम्हाला या आंदोलनातून आता सत्यजित पाहतोय असं म्हणून मागे हटता येणार नाही, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. मी दोघांनाही फोन केले. दोघंही मान्यवर आहेत. मी फार छोटा माणूस आहे. त्यांनी माझे फोन उचलले, त्यांचे आभार. पण ते म्हणाले की हा मार्ग बिर्ग बदलला, हे बरं झालं नाही, जरा याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. मी त्यांना म्हणालो पुढाकार घ्या. ते म्हणाले घेतलाच पाहिजे, आम्ही घेतोय, पण हे प्रकरण जरा सत्यजित पाहतोय. सत्यजित पाहू द्या. त्यांचंही नेतृत्व तुम्ही सांगितलं तर आम्ही परत एकदा खांद्यावर घेऊ. पण तुम्ही राज्याचे मंत्री होतात, तुमच्या विश्वासावर आम्ही अनेकदा तुम्हाला साथ दिलेली आहे. त्यामुळे या आंदोलनातून सत्यजित वर जबाबदारी टाकून आपल्याला आपली जबाबदारी झटकता येणार नाही, हे मला प्रांत कार्यालयाच्या सभेत सांगितलं पाहिजे. नंबर 2, सत्यजित तांबे साहेब, आपण आलात, आपलं धन्यवाद. तुमच्याकडे माझा फोन नंबर बहुतेक सेव्ह नव्हता. मी अनेकदा आपल्याला फोन केले. मग नंतर कोणीतरी सांगितल्यावर आपण बोलला, धन्यवाद. आता हे दोनही आमचे नेते सांगतायत आंदोलनाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आणि तुम्ही आमचं म्हणणं अर्धवट सोडून ऐकून जर निघून जाणार असाल तर आंदोलन कशाच्या जीवावर उभं करायचं हा प्रश्न, शंकेची पाल आमच्या मनात चुरचुरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून मला सत्यजित तांबे साहेब तुम्हाला विनंती करायची आहे, हा एवढा लाईटली घेण्याचा मुद्दा नाही आहे. सिरियस कन्सर्न आहे, सिरियस गोष्ट आहे. आणि ज्या अकोलेकरांच्या सहकार्यावर संगमनेरची शेती फुलते, ज्या अकोले तालुक्याच्या सहकार्यावर सकाळी संगमनेरच्या घराघरामध्ये पाणी येतं, ते अकोलेकरांचं सहकार्य जर हवं असेल तर मुद्दा सिरियसली घ्यावा लागेल, हे नम्रपणाने मला सांगितलं पाहिजे. मी आपल्याला विनंती करतोय, सत्यजित तांबे साहेब, हे सगळे जे आमदार आहेत, हे जे सगळे खासदार आहेत, हे सगळे आपल्याला एकत्र करावे लागणार आहेत. मी काल त्यांच्याशी बोललो. त्यांना मी म्हणालोय की एक बैठक तातडीने लावा. ते म्हणाले 19 तारीख ही योग्य तारीख आहे. 20 तारखेला काहीतरी निकालाची मतदानाची भानगड आहे तुमच्याकडे.
आणि 21 तारखेला निकाल आहे. त्यामुळे फार उशीर करून चालणार नाही. सत्यजित तांबेंना मला आव्हान करायचंय की तुम्ही संयोजकांची भूमिका पार पाडली पाहिजे. आमदार कोल्हे आहेत, खासदार कोल्हे आहेत, अमोलजी कोल्हे, खासदार भाऊसाहेब वागचौरे आहेत आणि खासदार राजाराम वाजे साहेब आहेत. तिघांशी आम्ही बोललोय. तिघांनाही आम्ही विनंती केली आहे. सत्यजित तांबेंनी तारीख ठरवावी, सर्वांशी बोलून ठरवावी. आम्ही अकोल्याचे प्रतिनिधी यायला तयार आहोत आणि एक समन्वयाची बैठक झाली पाहिजे. फक्त विरोधातले खासदार बोलू नका. या सगळ्या पट्ट्यामध्ये जे सगळे आमदार आहेत, विरोधातले असतील, सत्ताधारी असतील, त्या सगळ्यांना निमंत्रण द्या. केवळ सत्यजित तांबे नव्हे, मी मुद्दाम अमोल खताळ साहेबांना थांबवून घेतलं. म्हटलं थांबा जरा, तुम्हाला सुद्धा संयोजकांची भूमिका पार पाडावी लागेल. खताळ साहेब, आता प्रतिनिधी संगमनेरचे तुम्ही आहात. संगमनेरचं नेतृत्व तुम्ही करता. तुम्हाला संगमनेरच्या जनतेनं निवडून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या जोडीला, त्यांच्या बरोबर तुमचे काय राजकीय मतभेद असतील, मतभेद नसतील, आमची विनंती आहे बाजूला ठेवा. आम्ही अकोलेकरांनी ठेवलं की नाही मतभेद बाजूला? ठेवले. या मंचावर आम्ही सगळे अकोलेकर मतभेद बाजूला ठेवून आलेलो आहे. त्यामुळे खताळ साहेब, सत्यजित तांबे साहेब, एकत्र बसा. राजकारणाच्या वेळी राजकारण करो, पण एकदा का रेल्वे गेली की मग रेल्वे येणार नाही. आणि हे अकोल्याच्या नव्हे, संगमनेरच्या सुद्धा जनतेची भावना आहे की तुमचे राजकारणाचे भाषण आम्ही नंतर नक्की ऐकू, पण याच्यात राजकारण नको. दोघंही एकत्र बसा आणि सगळ्यांना एकत्र करा, ही विनंती करण्यासाठी आणि ते त्यांनी ऐकावं यासाठी त्यांना मी विनंती केली की कृपा करून माझं ऐकून जा. तिसरा मुद्दा सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. हे सगळे लोक आपल्याला एकत्र करायचे आहेत. विरोधातले आणि सत्ताधारी कुणालाही आम्ही संधी देणार नाही की आम्हाला बोलवलं नव्हतं. तुम्ही नेतृत्व करा, आम्ही तुमच्या मागे उभे राहतो. पण रेल्वे पहिल्या रूट प्रमाणे देवठाण स्टॉप सहित नाशिक पुणे झाली पाहिजे, ही जबाबदारी तुमची आहे हे सांगण्यासाठी मी इथे उभा आहे. मी खताळ साहेबांचं भाषण ऐकत होतो. मी खरं तर सत्यजित साहेबांचं पण भाषण ऐकलं. खताळ साहेब असं म्हणाले की विखे साहेब हे काही आपले विरोधक नाहीये, ही रेल्वे त्यांनी काही नेलेली नाहीये. आणि ते असंही म्हणाले की उलट विखे साहेब असं म्हणाले की रेल्वे तिकडं कशी कळली गेली हे मलाच कळालेलं नाहीये. साहेब, अकोल्याचे लोक इथे आलेले आहेत. आमची हयात चळवळींमध्ये गेलेली आहे आणि म्हणून मला जरा विनंती करायची आहे, राजकारण थांबवूया, सत्याला सामोरं जाऊया आणि सत्य स्वीकारून जबाबदारी स्वीकारूया. या राज्याचे मुख्यमंत्री ते काही आमचे दुश्मन नाही आहेत. या राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री विखे साहेब आपले दुश्मन नाही आहेत. आणि व्यक्तिगत मी तर इतका छोटा माणूस आहे की माझी कुणी दुश्मनी करावी एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये नाहीये. व्यक्तिगत विखे साहेबांबरोबर, थोरात साहेबांबरोबर, सत्यजित तांबेंबरोबर, खताळ साहेबांबरोबर आमच्यासारख्या छोट्या माणसाची दुश्मनी असण्याचा काही संबंधच येत नाहीये. पण मला जरा हा मुद्दा नीट समजलेला नाहीये, तो जरा समजून घ्यायचा आहे. आणि तो मला अजिबात दुश्मनी नसणाऱ्या, ज्यांना आम्ही सगळे पालक मानतो, त्या विखे साहेबांकडून समजून घ्यायचा आहे. आणि त्यासाठी ज्यांनी इथं भाषण केलं त्या खताळ साहेबांनी जरा त्यांच्या माध्यमातून समजून घ्यायचा आहे. हा प्रोजेक्ट केंद्र आणि राज्याचा मिळून प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टचं काय करायचं हे केंद्रातलं सरकार
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विचारल्याशिवाय करू शकत नाही असा माझा समज आहे. 50% निधी राज्याला द्यायचा आहे. अनेक मान्यता राज्याकडून द्यायच्या आहेत आणि तुम्ही म्हणता याची कल्पना राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी विखे साहेबांना दिलेली नाहीये. ही फार गंभीर बाब आहे. ही फार गंभीर बाब आहे. आणि असं जर झालं असेल तर विखे साहेब तुमच्या मागे सगळा नगर जिल्हा उभा आहे. हा तुमचा सुद्धा विश्वासघात आहे. आणि तुमचं जे वाक्य आहे की मलाच माहित नाही रेल्वे खाली कशी गेली, हे त्या वाक्यावर तुम्ही जर ठाम असाल तर त्याचा दुसरा अर्थ होतो माननीय फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री आणि संबंध मंत्रिमंडळ तुम्ही सोडून त्यांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे. आंदोलनाची तारीख विखे साहेब आता तुम्ही सांगा. राज्य सरकारच्या विरोधात तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे. आणि तसं नसेल तर मान्य करा तुम्हाला कल्पना होती. मान्य करा तुमच्या कन्सेंट शिवाय मार्ग खाली गेलेला नाही. मी सांगितलं मी छोटा माणूस आहे. इतक्या मोठ्या माणसाला आव्हान द्यावं एवढी माझी उंची नाही आणि वजनही नाही. पण या जुन्या पिढीनं खोड लावली आम्हाला निडरपणाने प्रश्न विचारण्याची सवय अकोल्याच्या चळवळीच्या माणसांना लावलेली आहे. आम्हाला नीट उत्तर द्या की तुमची याला कन्सेंट नव्हती. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला विचारलं नाही. तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा पालकमंत्र्यांचा जो कार्यक्षेत्र आहे नगर, त्याच्यामध्ये काय करायचं हे तुम्हाला न विचारता केलंय. हे जाहीर स्टेटमेंट तुम्हाला द्या. अजित नवले कम्युनिस्ट आहे तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या विखे पाटलांच्या आंदोलनामध्ये कांद्याला खांदा देऊन हा अजित नवले तुमच्या बरोबर राहील. आपण सगळेजण राहू. आपल्याला काही व्यक्तिगत राजकीय भांडण करायचं नाहीये. पण तसं जर नसेल तर चूक दुरुस्त करावी लागणार आहे. सत्यजित तांबे साहेबांच्या एका भूमिकेचं मी स्वागत करतो. ते म्हणाले की नाशिकवरून शिर्डीपर्यंत जो काही रेल्वे मार्ग हवाय तो करावा. आमचा विरोध नाही. आमचा सुद्धा त्या मार्गाला विरोध नाही. आपलीच लोक आहेत. ते म्हणाले की नगरवरून काहीतरी पुण्याला मार्ग निघतोय, सरळ जाता येत नाही, म्हणून त्यांना एक रेल्वे मार्ग हवा. आपला विरोध नाही. त्यांना तो अवश्य त्यांनी करावा. आपलं म्हणणं एवढंच आहे की अरे आम्ही अगोदरच उपाशी, आमच्या बरगाड्या वाळल्या, आमचं पाणी खाली नेलं, प्यायला ठेवलं नाही, आमच्या सगळ्या योजना खाली नेल्या, आम्हाला औषधाला ठेवलं नाही. स्वातंत्र्य मिळालं, आदिवासींना आदिवासी अजून ठेवलं त्यांच्या विकासासाठी आणि बिगर आदिवासींच्यासाठी सुद्धा फार काही तुमच्याच्यानं झालं नाही. आणि आता आमचं जे होतं ते आमच्या ताटातून काढलं आणि जिथे ऑलरेडी ट्रॅक आहे तिथे परत एक ट्रॅक करायला निघाले. आमचं काढून घेऊ नका एवढं साधं म्हणणं विनय सावंत आमचं आहे. फार मोठं बजेट आहे देशाचं, फार मोठं बजेट आहे. आणि 15,000 कोटी रुपये दत्ता किसमे गलबलाय. नुसतं असं खिसा जरी झाडला तरी तेवढे पैसे बाहेर पडतील. एवढे 15,000 कोटी रुपयाचा गलबला आहे. त्यामुळे मला विनंती करायची आहे, मला त्यांना करायची आहे की नवी मंजुरी त्या प्रकल्पाला तुम्हाला काय द्यायची द्या, पण अकोले आणि संगमनेर मधून जाणारा जो नाशिक पुणे हायवे होता, रेल्वे मार्ग होता, तो प्रस्थापित परत करण्याची जबाबदारी
या राज्याच्या 2 लोकांची आहे. मला लोक म्हणतील तुम्ही राजकीय भाषण करता. मला व्हॉट्सअपवर कॉमेंट पाठवणारे पाठवतील की बघा तुम्ही म्हटले राजकीय नाही आणि तिथं राजकीय बोलले. काय राजकीय वेजकीय बोलत नाहीये मी. सत्ता तुमच्याकडे आहे. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही पालकमंत्री आहात, म्हणून मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे. थोरात पालकमंत्री असते तर इतक्याच कठोरपणाने यापूर्वी आम्ही बोललेलो आहे आणि इथंही बोललो असतो. बीडबाट ठेवण्याची आणि कुचराई करण्याचा मुद्दा हा नाहीये. केलेले आम्ही थोरातांच्या विरोधात सुद्धा संघर्ष. आणि जालिंदर वागचौरे तुमचं अभिनंदन. तुम्ही इथे सांगितलं की त्याच थोरातांच्या मंत्रिमंडळाच्या विरोधात निळवंड्याची लढाई याच संगमनेरच्या जेलमध्ये येऊन आपण केलेली आहे. त्यामुळे सत्तेवर जे आहेत त्यांच्याशी मागतोय आणि म्हणून व्यक्तिगत राजकीय मुद्दा हा नाही आहे. मित्रांनो, दुसरी आमची एक मागणी आहे. ही मागणी झाली, पण दुसरी मागणी तिची चर्चा तितक्या गांभीर्याने अजून झालेली नाहीये. आम्ही मागतोय आमच्या आदिवासी भागासाठी. आमचा संबंध आदिवासी भाग, निम्मा भाग मुंबईला जातोय. दररोज लेकरं आमचे प्रवास करून मुंबईमध्ये 2 तुकड्याची रोजीरोटी मिळावी यासाठी तिकडे जात आहेत. आमचा निम्मा भाग आणखीन कुठे कुठे वेगवेगळ्या रोजगाराच्या संधीसाठी जातोय. आम्ही मागणी केलेली आहे की शिर्डी अकोले शहापूर मार्ग झाला पाहिजे. बोलत नाहीये संगमनेरवाले या मार्गाबद्दल. तुमचं घेऊन चाललात. अरे आम्ही तुमच्यासाठी काही दिलं नसेल तर तसं जाहीर करा ना एकदा. आम्ही तुमचे कोणी लागत नसेल तर तसं जाहीर करा ना एकदा. कंसामध्ये नाव टाकता. अकोल तुमच्या बॅनरवर झाली तुमची जबाबदारी. शहापूर शिर्डी महामार्ग अकोल्याचे लोक फक्त नाही जाणार त्यातून. ही जी संगमनेरची लेकरं आहेत, शिकली आहेत, सवरली आहेत, मुंबईला जायचंय त्यांना. आज जायचं असेल तर 4-4, 5-5 तास वळसे घालो संगमनेरच्या लोकांना सुद्धा मुंबईला जावं लागतं. हे आम्ही येऊन चौकात सांगावं आणि मग तुम्हाला मागणी सुचावी. इतकी वाईट वेळ मला वाटतं संगमनेरकरांवर आलेली नाहीये. आणि म्हणून मला त्यांना विनंती करायची आहे, खताळ साहेबांना विनंती करायची आहे, तांबे साहेबांना विनंती करायची आहे, थोरात साहेबांना विनंती करायची आहे. अरे मिळेल तेव्हा मिळेल. मागण्यांच्या स्तरावर भाषणांमध्ये तरी शिर्डी शहापूरचा मार्ग तुमच्या बोलण्यात तरी येऊ द्यावं राजे. एवढं सांगायला त्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहे. मित्रांनो, विखे साहेबांबरोबर माझं व्यक्तिगत काही भांडण नाही. म्हणजे त्यांनी नुसता असा हात जरी हलवला तरी माझं काही वाटोळं किंवा काही चांगलं करण्याची क्षमता या मोठ्या माणसामध्ये आहे. आणि म्हणून त्यांना काही आव्हान बिव्हान देण्याची अवकात आमची कोणाची नाहीये. परंतु त्यांना काही आठवणी करून दिल्या पाहिजेत. तुम्ही काहीतरी म्हटले अकोल्यात येणार आहे, आता आम्ही स्वागत करणार आहे तुमचं महात्मा फुले चौकातच. पण तुम्ही अजून एकदा आले होते. पाणी तुम्हाला हवंय, तुमच्या विभागाला हवंय, मराठवाड्याला हवंय. तुम्ही असंच एकदा पाणी सोडलं, निळवंड्यातून सोडलं, भंडारदऱ्यातून सोडलं. प्रचंड पूर आला. किती पूर आला? दुथडी भरून नदी वाहत होती. त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये आमचे 2 माणसं गेली. ती कुठं गाडली आहेत, बुडाली आहेत, ती शोधायला पाहिजे. म्हणून सगळा अकोले तालुका तुम्हाला विनंती करत होता की वरून सोडलेलं पाणी थोड्या वेळ थांबवा, म्हणजे ते मेलेले गाडलेली माणसं आमची काढता येईल. मग सैन्याची तुकडी बोलवली, एनडीआरएफची तुकडी बोलवली. आमचं एक लेकरू एनडीआरएफच्या तुकडीच्या लोकाला रस्ता दाखवायला गेलं, पाण्यात गेलं. आणि एनडीआरएफचे तर गेलेच, त्याच्या जोडीला आमचं ते लेकरू पण गेलं. तुमच्या एका फोनवर पाणी सोडणं थांबलं असतं, पण तुम्ही म्हणालात आम्ही एनडीआरएफचं आणू पण तुमचं पाणी घेऊनच जाऊ.
घेऊन जा साहेब. आम्ही काय पाण्याचे मालक आहेत का? मरू द्यात आमचे लेकर. आमचा काय जीव आहे का? झालं गेलं. आमच्यातले लोक म्हटले डॉक्टर याच्याबद्दल काही मागणी बिगणी आंदोलन बिंदोलन करू नको, आमच्या गावचा मॅटर आहे. मी म्हटलो तुमच्या गावचा आहे भाऊ, माझी माघार आहे. त्या लेकरांना 5-5 लाख रुपये मिळाले पाहिजे म्हणून आमची मागणी होती. आमची 50 लाखाची, पण मी म्हणतो 5 लाख तरी. मग बातम्या तुमच्या समर्थकांनी दिल्या आणि म्हणाले आमची जबाबदारी, आंदोलन बिंदोलन करू नको, आम्ही देणार आहे. अकोल्याला येत आहे, स्वागत आहे. महात्मा फुले चौकामध्ये एकदा थोडं थांबा. पाणी वाहून नेण्यासाठी किती तुमचा अट्टास आहे. लेकरं गेली तरी थांबले नाही. त्या लेकरांच्या मदतीच्या निधीचं काय झालं हे कृपा करून महात्मा फुले चौकात महात्मा फुलेंच्या साक्षीनं आमच्या गरीब बापड्यांना सांगून जा, हे मला सांगायचं आहे. पाणी अडवणारे आम्ही कोणी नाही. विनयजी तुम्ही घोषणा दिली, रेल नाही तर पाणी नाही. जरा सगळे बसून आपण त्यावर ठरवू. कम्युनिस्ट म्हणून मी काय भूमिका घ्यायची, धर्म संकट आहे. पण पाण्याचा इतका त्रास आणि रेल्वे नाही देणार, जबाबदारी नाही घेणार. तुमचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे जाऊन नाही बसणार. केंद्रात तुमचं सरकार आहे, त्यांच्याकडे तुम्ही रेल्वेसाठी आमच्यासाठी जाणार नाही. आणि काय सांगता, आमचं शिष्टमंडळ नेणार दिल्लीला. काय सांगता, मुख्यमंत्र्याकडे आमचं शिष्टमंडळ नेणार. अरे आम्ही काय मुख्यमंत्र्याला वेगळा मुद्दा सांगणार आहे जो तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला सारं माहिती आहे. काय मंत्र्याकडे जायचा आमचा काही सोच नाही. काय दिल्लीला जायचं, काय मुख्यमंत्र्याकडे जायचं. पालक आहात तुम्ही. परत सांगतो, राजकीय काही भांडण नाहीये. विखे साहेबांबरोबर काही राजकीय भांडण नाहीये, काहीच राजकीय भांडण नाहीये. जसं थोरात साहेबांबरोबर नाही तसं तुमच्या बरोबर नाहीये. आणि जसं थोरात साहेबांबरोबर काही फार मैत्री अशातला भाग नाही, तसं विखे साहेब तुमच्या बरोबर चळवळीची फार काय मैत्री ठेवायची असा काही शिरीस्त नाहीये. निष्पक्ष आहोत, जनतेबरोबर आहोत. आणि जनता देईल ती खुर्ची आणि जनता देईल ती वागणूक आहे. तुमच्याकडून आणि थोरातांकडून आणि फडणवीसांकडून काही अपेक्षा नाहीये. आणि म्हणून सांगतोय, काय कुठे शिष्टमंडळ घेऊन जायचं जा, तुम्ही जा, आम्ही येणार नाही. आमचं शिष्टमंडळ रस्त्यावरचं आंदोलन असेल. निर्णय आमचा झालेला आहे. सत्यजित तांबे आणि अमोल खताळ साहेब, तुम्ही दोघांनी संयोजन करा. तुम्ही म्हणालात नाही ते जनतेबरोबर आहे. मग तुमचं जरी सरकार असलं, तुमच्या पक्षाचे जरी पालकमंत्री असले तरी तुम्हाला भूमिका घ्यावी लागेल. सगळ्या लोकप्रतिनिधींना गोळा करा आणि स्वाक्षरी मोहीम करून आंदोलन यशस्वी होत नाहीत. फक्त मेल पाठवून आंदोलन यशस्वी होत नाही. केवळ इथलं भाषण ऐकून, सभांमधून बाईट देऊन आणि एक कोट घालून विधिमंडळामध्ये मागणी मांडून आंदोलन यशस्वी होत नसतंय. प्राणाची बाजी लावावी लागते, रक्त सांडावं लागतं, जेल, तुरुंग, लाठी काठी सगळं सहन करावं लागतं. आणि 3 दमडीची जी आमदारकी आहे, 2 दमडीची जी खासदारकी आहे, प्रसंगी मायबाप जनतेसाठी फेकून द्यावी लागते. त्याला आंदोलन म्हणतात. सगळ्या लोकप्रतिनिधींनी ते करावं. आमदार किरण लामटे आहेत, नंतर ते बोलणार आहेत. त्यांनाही मला विनंती करायची आहे. तुम्ही आलात, तुमचं धन्यवाद. तुम्ही लढ्यामध्ये उतरलात, तुमचे आभार. तुम्ही सभागृहामध्ये दोघांनी प्रश्न उपस्थित केले, तुमचे दोघांचं कौतुक आणि धन्यवाद. बाळासाहेब थोरात साहेब, तुम्ही दिल्लीला जाऊन भेटले, तुमचा आभार आणि कौतुक. विखे साहेब, तुम्ही सुद्धा म्हणताय की या पापात मी वाटेकरी नाही. नसाल तर तुमचं सुद्धा कौतुक आणि तुमचं सुद्धा आभार. मग रेल्वे पळवणारा गुन्हेगार कोण आहे? विखे साहेब, खताळ साहेब, थोरात साहेब, तांबे साहेब, लामटे साहेब. एक कमिटी तुम्ही बसवा, तो गुन्हेगार शोधा, त्याचं नाव सांगा आणि त्याचा बेत पहा. हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. मित्रांनो, मला ते काय ते लावलंय दुर्बीन आणि फिरबीन. मी सायन्सचा विद्यार्थी आहे. अभ्यास करायला आपल्याला जाम आवडतंय आणि
त्याच्याबाबत जर कोणी शहाणा असेल तर चर्चेला आपली पूर्ण तयारी आहे. पण चर्चा चला अकोल्याच्या महात्मा फुले चौकात आयोजित करा, जाहीर करा. आणि काय टिवटिव आहे तुमची ना, हे कारण देताना दुर्बिणीचे या चौकात आणि लावा चर्चा आणि लाईव्ह करो. हरलात तर माफी मागण्याची तयारी सगळ्या सरकारच्या वतीने ठेवा आणि चर्चेला या आपली तयारी आहे. केसावर फुगे विकू नका. काची दुर्बीण, काचा दूरध्वनी, उल्लू बनवता का काय, फालतू समजता का काय? अरे माहिती पक्की आहे, सगळं ठेपात चाललेलं होतं, परवानग्या मिळालेल्या होत्या. नाव आज घेणार नाही, फार लगेच दुश्मन सगळे करायचे नाहीयेत. आणि झाले दुश्मन तर सलग कम्युनिस्टांना भीती बाळगण्याचं सुद्धा काम नाही. फक्त दोनच गोष्टी, अंगावरचे कपडे आणि जीव, एवढंच फक्त सातबाऱ्यावर आहे. बाकी सगळं जे आहे ते कर्जावर आहे, दवाखान्यात सहित सगळं कर्जावर आहे. त्यामुळे अजिबात घाबरण्याचं कारण नाहीये, बिलकुल. आणि ज्यांच्याकडून कर्ज घेतलं ना, ते 2-3 जण इथं भाषण करून गेलेले आहेत. त्यामुळे गमावण्यासारखं काहीच नाहीये, बिलकुल नाहीये. म्हणून सांगतोय की केसावर फुगे विकणं बंद करा. एकदम ठामपणानं भूमिका घेतोय. नाही निर्णय झाला आणि तुम्ही नाही लढला तर निवडणुका तुम्हाला लढायच्या आहेत. अकोले आणि संगमनेर मध्ये येत्या निवडणुका कशा होतात हे अकोले आणि संगमनेरचे लोक मग पाहून घेऊ. घरामध्ये घुसून तुमचे एव्हीन मशीन जे आहेत ते बाहेर काढून फोडून टाकल्याशिवाय अकोल्याची आणि संगमनेरची जनता राहणार नाही. आणि म्हणून आपसी राजकारण थांबवा, एकमेकावर केसावर फुगे विकणं थांबवा, लबाडी थांबवा. हे लोक तुम्ही काही बोलाल, काल ज्याला शिव्या घातल्या आज त्याचा सत्कार करायचा, काल त्याला वाटेल ते बोलले त्याच्याबद्दल आज चांगलं बोलायचं आणि लोकांनी तुमचं ऐकायचं नाही. चालणार, भूमिका ठामपणाने घ्यावी लागेल आणि म्हणून ती घ्या. मित्रांनो, मला खात्री आहे की आता तुमच्यातले पण निम्मे लोक नाराज झाले असणार अजित नवलेवर. हे बेनं कोणाला सोडत नाही, याला आता सोडायचं नाही म्हणणार. आणि मग कॉमेंट बिमेंट तुमच्या लोकांनी तयार केलेले असतील, मॅनेज झाले, घाबरले, बदनाम झाले, पैसे घेतले. मला माहिती आहे त्या सगळ्याची तुम्ही कराल, त्या बदनामीच्या सहित जे जे सहन करावं लागल ते सगळं सहन करण्याची तयारी ठेवून या संगमनेर मध्ये सगळ्यांना शिंगावर घेतलेला आहे. काय वाटोळा करायचं अजित नवलेचं करून टाका, माघार घेणार नाही आहोत. मला आमच्या अकोल्याच्या मित्रांचा आभार मानायचा आहे. रात्रंदिवस हे आंदोलन उभं करण्यासाठी ते लढले. हे झेनजी आहे, त्यांची नावं आले नसतील, काही बोलले नसतील, पण प्रचंड राबलेत. आणि जी जुनी पिढी आली आहे, पक्षभेद विसरून आली आहे, त्यांचं पण आभार मानायचं आहे. पण आता लक्षात घ्या, इथे येऊन आपण हा लढा अंगावर घेतोय. आता जर तुम्ही माघार घेतली, आता जर आपण हटलो तर आपल्या भाषणाला कवडीची किंमत राहणार नाही. हा अकोल्याच्या अस्मितेचा लढा आहे, अकोल्याच्या शब्दाचा लढा आहे. आणि म्हणून तुमचे राजकीय कोण कोणाला तिकीट देणार, पंचायत समितीत काय होणार, जिल्हा परिषदेत काय होणार, लक्षात असू द्या. हे डावपेच जे आहे ना ते बाजूला आपल्याला ठेवावे लागतील. कारण जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर परत येईल, अध्यक्षपद परत येईल, अजून काही सभापती पद परत येईल, पण गेलेली रेल्वे परत येणार नाही. आणि इतिहास लिहिला जाईल त्यावेळी एका पदावरी आपण सामील झालो गनिमानला, हा इतिहास लिहिला जाईल. तो लिहून द्यायचा नसेल तर प्रामाणिकपणाने साथ करा, विनंती आपल्याला करतो. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. इन्क्लाब जिंदाबाद. धन्यवाद. लाल सलाम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.